तर हा व्हिडिओ नक्की पहा. जर बोरवेल घेत असाल तुम्ही तर त्याच्या पाठीमागचं रिझन म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या जागी बोरवेल घ्यायला पाहिजे आणि किती फूट घ्यायला पाहिजे आणि जर बोरवेलमध्ये तुम्हाला पाणी नाही लागलं तर कधी स्टॉप व्हायला पाहिजे, हे सगळे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमार्फत, जेणेकरून तुमचे पैसे वाचेल. माझे एक्स्ट्रा 30 ते 40 हजार रुपये गेले तर ते तुमचे एक्स्ट्रा 30 ते 40 हजार नको जायला, त्यासाठी मी माझा हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. आणि मी काही मोठा बिल्डर नाही किंवा कन्स्ट्रक्टर नाही, तुमच्यासारखा सामान्य व्यक्ती आहे ज्याला हे अनुभव आले आणि ज्याला माहिती नव्हतं आधी की बोरवेल घेण्याच्या आधी काय काय चेक करायला पाहिजे. तर आता मला जो एक्सपिरियन्स आला मी तुम्हाला तो सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली याचा फायदा होईल. तर हा व्हिडिओ कम्प्लिटली पहा. आणि एक रिक्वेस्ट करतो, असेच तुम्हाला आपले संस्कृती रिलेटेड रिअल लाईफ एक्सपिरियन्स रिलेटेड आपली जी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती मी स्प्रेड करतो या यूट्यूबमार्फत. तुम्ही माझे व्हिडिओ बघसाल, टोटल महाराष्ट्रीय संस्कृती दाखवतो, रिअल लाईफ एक्सपिरियन्स शेअर करतो माझे, जेणेकरून तुमचे पैसे जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे सेव्ह करू शकता किंवा तुम्हाला जे वाईट अनुभव येणार असेल त्याच्या आधीच तुम्ही सावध होऊ शकता. ठीक आहे. तर अशा टाईपचे मी व्हिडिओ शेअर करतो. तर प्लीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. ठीक आहे. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. तर बोरवेल घेण्याच्या आधी आपण काय करतो, एक पाणवड्या शोधतो नाही का. पाणवड्या काय असतो, तर पाणवड्या काय करतो, तुमच्या जागेमध्ये येतो आणि सांगतो की एक्झॅक्टली ह्या जागेमध्ये ह्या पॉईंटला तुम्ही जर बोर घेतली तर तुम्हाला पाणी लागेल. तर दोन टाईपचे पाणवड्या असतात जे आपल्याला माहिती आहे. एक पाणवड्या जो सायंटिफिक वेने टेस्ट करतो, त्याचे इक्विपमेंट घेऊन येतो आणि चेक करतो की एक्झॅक्टली पाणी कुठे. त्याच्याकडं वेगवेगळे इक्विपमेंट असतात, जसे की एक मशीन असते, ती मशीन गोल गोल फिरते ज्या साईडला पाणी असेल, अशा टाईपचे इक्विपमेंट, किंवा कॉपर वायर असते, ते कॉपर वायर चेक करून तो चेक करतो की ह्या साईडला पाणी आहे. आणि दुसरा टाईपचा पाणवड्या असतो की ज्याला दैवी शक्ती असते, आपण असं म्हणू शकतो इनडायरेक्टली की दैवी शक्तीने तो चेक करतो नारळ घेऊन एका हाताने की ह्या साईडला पाणी आहे. तर मी शिकलेला आहे, इंजिनियर आहे मी स्वतः. तर मला असं वाटलं की सायंटिफिक वेने जाऊ पहिल्यांदा की चेक करू पाणी कुठे. ठीक आहे. तर मी काय केलं, त्या माणसांना बोलवलं जो सायंटिफिक वेने चेक करतो बोर कुठे. ठीक आहे. सेन्सर घेऊन आले, ते त्यांचे इक्विपमेंट घेऊन आले आणि त्यांनी पूर्ण माझ्या जागेमध्ये फेरी घातली. आणि फेरी घातल्यानंतर त्यांना त्यांची जी मशीन आहे त्यांनी मशीन टेस्ट करून कॉपर वायरनी पहिल्यांदा टेस्ट केला त्यांनी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कॉपर वायरनी टेस्ट केला. आणि कॉपर वायरनी टेस्ट केल्यानंतर त्यांनी टेस्ट केला तो पॉईंट एका मशीनने. ती मशीन तिथं आल्यानंतर ती गोल गोल फिरते मशीन. ठीक आहे. तर ते 3-4 वेळा त्यांचा राऊंड झाला आणि नारळाने पण त्यांनी टेस्ट केलं. तर असे 3-4 पॉईंट त्यांनी टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या जागेमध्ये तुम्हाला भरपूर पाणी लागेल. आता त्या पाण्याचं प्रमाण असतं की 1 mm पाणी, 1 इंच पाणी, 1.5 इंच पाणी, 2 इंच पाणी, असं टाईपचा पाण्याचा प्रकार असतो की जास्त करून किती पाणी लागतं. तर मिनिमम तुम्हाला 1 इंचाच्या पुढं पाणी पाहिजे किंवा 1.5 इंचाच्या पुढं पाणी पाहिजे, असे आपण बोरवेल एक्सपेक्ट करतो, म्हणजे पाणी त्यातून यायला पाहिजे. तर त्यांना मी विचारलं की इथे किती इंचाचं पाणी लागेल. ते म्हटले जवळपास 1.5 ते 2 इंचाचं पाणी लागेल, तुम्ही डेफिनेटली इथं पॉईंट घ्या बोरचा. ठीक आहे. तर पूर्ण असं चेकिंग केल्यानंतर त्या सायंटिफिक वेने त्यांनी चेकिंग केलं आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण आपल्याला माहिती नसतं या क्षेत्रामध्ये, आपल्याला अनुभव नसतो, तर आपल्याला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. आणि बोरचा असा प्रकार आहे की गॅरंटी नाही की त्या साईडला तुम्हाला पाणी लागणच का नाही, 2-3 बोर पण घ्यावं लागतं. अशा पण केसेस आहे की मी 10-10 बोर घेतले आणि त्यांना पाणी पण लागलं नाही. ठीक आहे. तर हे लकचा पण चान्स आहे, थोडं सायंटिफिक वेने पण चान्स आहे, थोडं दैवी शक्तीने चान्स आहे. तर सायंटिफिक वेने मी गेलो आणि त्यांनी जे पॉईंट सांगितलं होता त्या पॉईंटला मी दुसऱ्या दिवशी बोर स्टार्ट केली. बोर स्टार्ट केल्यानंतर 150 ते 200 फूटवर मला पाणी लागलं. ठीक आहे. आणि ते पाणी इतकं जास्त नव्हतं की मी सॅटिस्फाय नाही झालं त्या पाण्यापासून. ठीक आहे. 150-200 फूट नंतर मला पाणी लागलं, ते 0.5 1 इंच 1 इंचपर्यंत पाणी लागलं. पण मला जास्त पाणी पाहिजे होतं, तर थोडं मी नर्वस झालो की कारण मी काय केलं, पहिल्यांदा 150 फूटपर्यंत गेलो. 150 फूटपर्यंत गेल्यानंतर मला असं वाटलं की अजून खोल गेल्यानंतर थोडं जास्त पाणी लागेल. तर मी बोरवेलवाल्याला म्हटलं अजून खोल जा. तो 300 फूटपर्यंत गेला, पण त्यानंतर पण पाणी लागलं नाही. आणि अजून गेल्यानंतर 400 फूट गेलो, अजूनही पाणी लागलं नाही. शेवटी 430 फुटाला मी ते बंद केलं बोरवेल. त्यांना जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला सांगितलं आता नको खोंदू, इथं पाणी नाही. आता बोरवेल ज्यावेळेस तो मारत होता त्यावेळेस त्यांनी काय केलं, स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस बोरवेल घेतो त्यावेळेस ते केसिंग पाईप सांगतात, केसिंग पाईप असतात. ठीक आहे. तर बोरवेल जेव्हा घेता तुम्ही त्याच्यामध्ये मी जे म्हणजे किती बिल येऊ शकतं तुम्हाला, मग त्यांचं ते इनवॉइस म्हणतो आपण, त्यांच्याकडून मागवलं होतं एक दिवस आधी. तर 1 फूटला 70 रुपये घेतात ते, म्हणजे 1 फूट बोर आतमध्ये गेले ते 70 रुपये, 2 फूट बोर आतमध्ये गेले तर 140 रुपये. तर 0 to 300 म्हणजे 0 to 300पर्यंत जर बोर गेली तर पर फुटला 70 रुपये घेतात ते, असं जनरल रेट आहे. आणि 300 ते 400 फूट गेलं म्हणजे पुढचे 100 फूट गेल्यानंतर ते 80 रुपये लावतात, 75 ते 80 रुपये लावतात. आणि 400 ते 500 फूट म्हणजे 400च्या पुढे गेल्यानंतर 90 रुपये पर फुटला लावतात.
तर माझी चुकी काय झाली, मी 150 फूटला मला जेव्हा पाणी लागलं त्यावेळेस मी जास्त खोल गेलो आतमध्ये, की अजून पाणी लागेल, अजून पाणी लागेल, ह्या भावनेतून मी 450 फूट गेलो. त्यामुळं माझे भरपूर 45 ते 50,000 रुपये तिथं गेले. ठीक आहे. आता ज्यावेळेस ते बोर घेत होते तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं केसिंग 40 फूट जाते आतमध्ये. आता केसिंग जो पाईप असतो त्याचे रेट वेगळे असतात. त्याचे रेट असतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बोर मारता त्याचे पर फूट 70 रुपये आणि केसिंगचा जो पाईप असतो त्याचं पर फूट 350 ते 400 रुपये घेतात. ठीक आहे. मला त्यांनी 350 रुपये घेतले होते. तर ते 40 फूट त्यांनी पाईप टाकला होता, तर त्याचे वेगळे पैसे लावले त्यांनी. तर केसिंग पाईप किती फूट टाकायचं हे पण मला माहिती नव्हतं. आता सेकंड बोर जेव्हा घेतली त्यावेळेस मला अनुभव आला की केसिंग पाईप किती फूट आपण टाकावं लागतं. आता ज्यावेळेस तुम्ही बोर घेता ना, बोर घेतल्यानंतर माती जर तुमची अशी आपण जे म्हणतो की ओलसर किंवा भुसभुशीत माती लागत असेल कंटिन्युअसली खाली, तर त्या त्या केसमध्ये तुम्ही केसिंग पाईप टाकता. आता किती किती लांब केसिंग पाईप टाकायला पाहिजे किंवा किती माती भुसभुशीत पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगलं पाणी भेटू शकतं. आता माझी 40 फूटच माती भुसभुशीत लागली. त्यावेळेसच मला तिथं अंदाज यायला पण होता की ह्या पॉईंटवर कमी पाणी लागेल, कारण 40 ते 50 फूट माती भुसभुशीत होते. ठीक आहे. तर ते मला पहिल्यांदा माहिती नव्हतं. त्यामुळं मी तिथं 40 फूटचा केसिंग पाईप टाकला. 40 फूटचा केसिंग पाईप टाकल्यानंतर अजून आम्ही खाली गेलो आणि 110 फूटला पाणी लागलं. 110 फूटला पाणी लागल्यानंतर ज्यावेळेस माती चेंज होती तर त्याला बोरवेलमध्ये एक शब्द आहे वाम शब्द. ठीक आहे. वाम म्हणजे काय, वेगवेगळ्या थराच्या माती असतात, म्हणजे लेयर असतात मातींच्या. तर दगडी माती, त्यामध्ये भुसभुशीत माती, काळी माती, लाल माती. तर ज्यावेळेस चांगलं पाणी लागतं ना तुम्हाला, मला हा अनुभव आला की ज्यावेळेस तुम्हाला बोरमध्ये चांगलं पाणी लागायचं असेल तर ज्या वेळेस तुम्ही 30 ते 40 फूट चेंज करता तुमचा बोर खाली आतमध्ये नेता, तर 30 ते 40 फुटावर तुमची वाम म्हणजे तुमची माती ती चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या रंगाची बाहेर पडायला पाहिजे. आता माझी चुकी काय आली, फर्स्ट टाईम ज्यावेळेस बोर घेत होतो मी त्यावेळेस 150 फुटानंतर माझी एकच प्रकारची माती बाहेर पडत होती पांढऱ्या रंगाची. तर तिथंच मला कळायला पण होतं की आता ह्या बोरला खाली जायला नाही पाहिजे जास्त, कारण खाली पाणी नाही लागणार, कारण एकच माती कंटिन्युअसली बाहेर पडते. पण अनुभव नव्हता त्यामुळे 450 फूट गेलो आणि तिथं माझे पैसे वाया गेले. ठीक आहे. वाया नाही गेले पण कमी पाणी लागलं. 0.5 इंचचं ते यूज होईल नंतर ती बोर जर भरली नंतर, कारण ज्यावेळेस ते सायंटिफिक वेने चेक करत होते ना त्यांनी सांगितलं की इथं 3-4 झरे येतात पाण्याचे. आता हा एक प्रकार खूप महत्त्वाचा आहे की किती त्या पॉईंटला तुमचे किती झरे येतात पाण्याचे. ज्यावेळेस तुम्ही पाणवड्या येईन त्या पाणवड्याला नक्की विचारा की ह्या पॉईंटला तुमचे पाण्याचे किती झरे येतात. तर ते चेक करतात की 1 झरा आला, 2 झरा आला, 3 झरा आला. तर कमीत कमी 3 झरे यायला पाहिजे त्या पॉईंटला. ठीक आहे. 3 झरे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 4 ते 5 झरे. त्यामुळं ॲटलिस्ट तुम्हाला तिथं पाणी लागू शकतं. काही पाणवडे असे पण करतात की एकच झरा आला आणि तिथं सांगतात की पाणी लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर ते चुकीचं आहे. ॲटलिस्ट 2 ते 3 झरे त्यांना सांगा, पाणवड्याला विचारा की किती झरे लागतात ह्या पॉईंटला. ठीक आहे. मॅक्झिमम झरे असेल तर तुम्हाला मॅक्झिमम पाणी लागेल. तर त्या पाणवडे सायंटिफिक वेने पाणवड्या जो होता त्यांनी सांगितलं इथं 3 झरे लागेल आणि ठीक आहे. त्या 3 झरे ॲटलिस्ट 2 झऱ्यावर तरी पाणी लागलं आणि जर पावसाळ्यात पुढं पाऊस जास्त पडला तर त्यात बाकीचे जे 2 झरे राहिले तर त्या 2 झऱ्यांना पाणी पण येईल आणि तिथं ते बोरिंग जास्त पाणी मला बाहेर भेटेल. आता सध्या 0.5 इंचाचं पाणी भेटलं आहे एका बोरमध्ये. ठीक आहे. तर 450 फूट थोडं क्रम चुकन पण ॲटलिस्ट तुम्हाला अंदाज येईन की काय काय तुम्हाला चेक करायला पाहिजे. ठीक आहे. पहिला चेक करायला पाहिजे पाणवड्या किती झरे ते लागन तिथे पाण्याचे. दुसरं की तुमची जी बोर घेताय तुम्ही तर ती बोर घेताना तो केसिंग पाईप जो आहे तो केसिंग पाईप किती फूट आतमध्ये जायला पाहिजे, तिथं भुसभुशीत माती लागते का नाही, खडक लागतोय का नाही, 30 ते 40 फुटावर खडक लागायला पाहिजे. तिसरं चेक करायचं आहे तुम्हाला की दरवेळेस ज्यावेळेस बोर आतमध्ये जाते म्हणजे खांदाने जाते तुमची माती, त्यावेळेस ते कंटिन्युअसली वेगवेगळ्या प्रकारची माती 30 ते 40 फुटानंतर बाहेर फेकतंय का नाही, ॲटलिस्ट वल्ली माती तरी बाहेर फेकते, ओली माती बाहेर फेकतंय का नाही. ठीक आहे. तर हे तीन गोष्टी तुम्हाला कन्फर्म चेक करायच्या. ठीक आहे. आता पहिली बोर घेतल्यानंतर ते कमी पाणी लागलं तर आम्ही ठरवलं की आता पाणवड्या चेंज करू आणि दुसऱ्या पाणवड्याला आम्ही बोलवलं. आता दुसरा पाणवड्या जो आला ना त्यांनी काय सांगितलं, तो पाणवड्याला त्यांनी फक्त नारळ घेऊन आला होता. ठीक आहे. फक्त नारळ आणि झाडू होता. त्याच्याकडं ना साहित्य होतं ना सायंटिफिक इक्विपमेंट होते, काहीच नाही. पहिल्या पाणवड्याने असं सांगितलं होतं माझा समजा स्क्वेअर बॉक्स आहे माझ्या जमिनीचा, तर त्यांनी हाफ स्क्वेअरमध्ये सांगितलं होतं की हाफ स्क्वेअरमध्ये इकडं तुम्हाला पाणीच लागणार नाही वरती कुठं. ठीक आहे. इकडं पाणी शोधू नका आणि हाफ स्क्वेअरच्या खाली तुम्हाला पाणी लागेल. तर ह्या साईडची जागा बिना पाण्याची. तर तो जो दुसरा पाणवड्याला त्यांनी काय सांगितलं ॲक्च्युली की वरच्या स्क्वेअरमध्ये पाणी आहे. आता एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे सायंटिफिक वेने ज्या माणसाने सांगितलं की वरती पाणी नाही आहे आणि दुसरा जो माणूस आहे त्याला दैवी शक्ती आहे, त्याला त्यांनी सांगितलं की वरती पाणी आहे. आता मी ऑलरेडी कन्फ्यूज होतो, ऑलरेडी सायंटिफिक वेने गेलो होतो तिथं पाणी नाही लागलं. ठीक आहे. आता ह्यांच्या वेने जाऊ दैवी शक्तीच्या वेने.
तर ते म्हातारे होते ॲक्च्युली, 60 वय असेल त्यांचं. त्यांचा फोटो, त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दिसणंच येतं पाणी किती लागलं त्यावेळेस. तर त्यांनी काय केलं, एक नारळ घेऊन आले, एक झाडू घेऊन आले आणि डायरेक्टली ते एका जागेवर गेले आणि तिथं सांगितलं इथं पाणी. त्यांनी झरे चेक केले किती झरे, तर तिथे 4 ते 5 झरे लागले आम्हाला. आणि त्यांनी नारळाने चेक केलं. ज्यावेळेस त्या पॉईंटवर जात होते तो नारळ वरती उभा राहत होता आणि त्यांचा झाडू असा खाली जात होता, ठीक आहे, पॉईंट आउट करत होता. तर हे पूर्ण दैवी शक्ती, ह्याच्यामागे सायंटिफिक रिझन काहीच नव्हतं. मला माहिती नाही की हे बरोबर जाणार आहे का नाही. तर मी बेट घेतली, ठीक आहे, आता दैवी शक्तीवर बेट घेऊ. ऑलरेडी सायंटिफिक वेनी बेट घेतलेली आहे. तर त्या काकांनी काय केलं, आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही पाणवड्या निवडताना तर त्या पाणवड्याला म्हणा की ज्यावेळेस मी बोर मारणार आहे त्यावेळेस तो तिथं पाहिजे. आता काय होतं, ज्यावेळेस बोर मारतात ना ते, त्यांची बोरची मशीन ज्यावेळेस येते ना अशी खाली लागते ना जमिनीला, त्या जमिनीचा पॉईंट तो पाणवड्याने हात लावला पाहिजे ज्यावेळेस बोर लागते. कारण ते हात लावताना त्यानंतर त्यांचा नारळ परत उभा राहतो. तर पहिल्यांदा ज्यावेळेस बोर घेतली ना आम्ही, पहिली बोर, त्यावेळेस तो पाणवडा तिथं नव्हता. तर हे पॉईंट जेव्हा टच केला जमिनीला, तर आम्ही फक्त अंदाज घेतला होता की हे पॉईंट त्यांनी सांगितले होते आणि इथं मारा, ठीक आहे. पण दुसरे जे आजोबा आले, जे पाणवडे, त्यांना दैवी शक्ती, त्यांनी काय केलं, ज्यावेळेस बोर खाली आली त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते बोर टच झाली जमिनीला, त्यावेळेस त्यांनी बोरला हात लावला, म्हणजे त्या मशीनला हात लावला आणि मशीनला हात लावता सेकंड त्यांच्या हातामध्ये नारळ होता. तो नारळ उभा राहिला, असा कंटिन्युअसली उभा राहत होता. मग त्यांनी कन्फर्म सांगितलं की इथं पाणी आहे. मला तर अजिबात विश्वास बसत नव्हता की इथं, ज्या सायंटिफिक वेनी सांगितलं की पाणी नाही आणि आता हे सांगतं इथं पाणी लागणार आहे. त्यानंतर जसं त्यांनी बोर चालू केली मारायला मशीन, ती 10 ते 20 फुटावरच केसिंग पाईप गेला, म्हणजे 20 का 30 फुटाचाच केसिंग पाईप लागला इथं. आणि त्या 30 फुटानंतर डायरेक्ट खडखळू जमीन लागली, जे की खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही 30 फुटाच्या खाली जाता, 30 ते 40 फुटाच्या खाली तुम्हाला खडखळू जमीन लागली नाही, याचा अर्थ की तिथं पाणी लागणं कन्फर्म आहे. हे मला सेकंड बोर घेतला त्यावेळेस कळलं. आणि मी ते आजोबांना विचारत होतो साईड बाय साईड की ह्याचं रिझन काय आहे की जास्त पाणी लागणार. ते म्हटली इथं आता खडकाळ जमीन आहे ना, इथं पाणी कन्फर्म लागन. मग 10-20 का 30 फुटाचाच पाईप, केसिंग पाईप टाकला. आणि त्यानंतर जसं गेला आम्ही 60 फुटावर, 60 फुटावर गेल्यानंतर असला पाण्याचा जोराचा फवारा लागला तिथं, भरपूर मोठ्याने पाणी बाहेर पडलं, म्हणजे 1.5 इंच पाणी बऱ्यापैकी बाहेर पडलं. आणि आम्ही खूप आनंदी झालो, कारण दुसरी बोर मारली होती त्याच दिवशी. पहिल्या बोरमध्ये जो रिझल्ट आला होता तो अपेक्षित नव्हता आम्हाला, दुसऱ्या बोरला लगेच रिझल्ट आला 60 ते 70 फुटावर. आम्ही खूप आनंदी झालो सगळे तिथं. ॲक्च्युली ते काका पण उड्या मारायला लागले की त्यांनी विदाऊट सायंटिफिक वेनी प्रूव्ह करून दाखवलं की माझी दैवी शक्ती सांगते ती बरोबर आहे. आणि जसंही 150 फुटावर गेलो, परत अजून एक पाण्याचा जोरात फवारा आला. म्हणजे दोनदा आम्हाला फवारे भेटले, 70 फुटावर, 150 फुटावर. आणि प्रत्येक 30-40 फुटाला माती चेंज होत होती तिथं. म्हणजे पहिली खडखळू माती लागली, नंतर लाल माती लागली, नंतर काळी माती लागली, नंतर भिजलेली माती लागली. 200 फुटावर गेल्यानंतर परत थोडा पाण्याचा फवारा आला. मग आम्हाला कळलं की आता इथं कन्फर्म पाणी आहे. तर आम्ही काय केलं, 250 फुटावर गेलो आणि थांबवलं. आता ज्यावेळेस तुम्ही बोर घेता, जर तुम्हाला 150 फुटाला किंवा 70 फुटाला पाणी लागलं तर लगेच तिथे थांबू नका. ॲटलीस्ट 250 फूट तरी जाऊन खोंदा ते आतमध्ये. कारण काय होतं, तुमच्या बोरमध्ये ना पाणी साठलं जातं आणि ते पाणी खाली साठून त्या आपण जे खोदत जातो खाली तिथं ते साठून राहतं आणि नंतर तुम्हाला ते पाणी युजफुल होतं, ठीक आहे. तर 250 फूट ॲटलीस्ट बोर मारा. काही काही लोक 70-60 फुटावर बोर लागली तर बंद करतात, पण 250 फूट, 200 फूट, 300 फूट मारून ठेवा, ते तुम्हाला भविष्यात उपयोगाला येईल. आता दुसरी बोर ज्यावेळेस घेतली ना त्यावेळेस मी एकदम चक्क झालो, कारण सायंटिफिक वेनी जे सांगितलं त्याच्यामध्ये कमी पाणी लागलं आणि जे दैवी वेनी सांगितलं त्यात खूप जास्त पाणी लागलं. माहिती ना आता ह्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे, दैवी वे. पण ह्याच्यामध्ये दैवी पॉवर ही प्रूव्ह झाली की खूप जास्त पॉवरफुल होती सायंटिफिक वेपेक्षा. आता त्या ज्यावेळेस बोर घेत होतो ना सेकंड, ते तिथं कंटिन्युअसली माती चेंज होते. त्यावेळेस आम्हाला कळत गेलं की इथं चांगलं पाणी आहे, चांगलं पाणी, चांगलं पाणी आहे, म्हणजे पाणी जास्त आहे. आणि 250-300 फूट 200 फुटानंतर पाणी बंद झालं यायला. तर आम्ही डिसाईड केलं की आता खूप खोल नको जायला, कारण खालची जर माती भुसभुशीत लागली तर परत पाणी मुरून जाईन खाली आणि जे काही पाणी भेटलं आहे ते परत जिरपत जाईन जमिनीत. तर आम्ही 250 फूटला बंद झालो, ठीक आहे. तर हेच मला अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचे होते ह्या व्हिडिओमार्फत. ह्याच्यामध्ये तुमचे पैसे भरपूर वाचन जर तुम्ही स्टार्टिंगला 100 फुटापर्यंत गेला आणि ते जर म्हणजे माती जर तुमची चेंज होत नसेल तर तिथंच बोर थांबवा, तुमचे पैसे वाचवा. सेकंड पॉईंट शोधा आणि सेकंड पॉईंट शोधल्यानंतर परत चेक करा की किती फुटला पाणी लागतं आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला पाणी 70 ते 80 फुटालाच लागलं पाहिजे, नंतर 150 फूट, 100 फुटला परत तुम्हाला चेंज झालं पाहिजे पाणी, परत चेंज झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस सगळी बोर मारून झाली ना, थोड्या वेळ 5 मिनटं थांबा. ते जे पाईप बाहेर काढतात ना, ते पाईप बाहेर काढायच्या आधी 5 मिनटं थांबा, कारण ते तुमचं जे पाणी लागलं ते साठतं खाली आणि त्यानंतर एकदम पाईप बाहेर काढले ना खूप मोठं पाणी बाहेर येतं. त्याच्यावर तुम्हाला अंदाज लागतो की किती पाणी तुम्हाला लागणार आहे.
त्याचे पूर्ण डिटेल व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेत ॲट दी एंडला किंवा साईड बाय साईड सांगताना तुम्हाला कळलं नसते. तर मी तुम्हाला मी अशी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बोरवेल घ्यायच्या आधी खूप मोठी मदत होईल, जेणेकरून ते पैसे वाचून जसे माझे एक्स्ट्रा पैसे गेले एका बोरला आणि मी जास्त खोदत गेलो आतमध्ये, त्याची गरज नव्हती खोदायची, स्टॉप करायला पण होतं कारण माती चेंज नव्हती होत. आणि दुसऱ्या बोरला ज्यावेळेस खडकाळ लागलं त्यावेळेसच कळलं मला की इथं जास्त पाणी लागणार आहे त्या काकांच्या अनुभवावरनं. तर थोडं दैवी शक्तीने पण बघा, थोडं सायंटिफिक वेनी पण बघा, दोघांचं कॉम्बिनेशन करून अशी बोर निवडा की तिथं तुम्हाला जास्त पाणी लागेल. तर हाच व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे हेच इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमार्फत द्यायची होती. असेच रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे असेल, तुमचे पैसे किंवा काही रिअल लाईफ गोष्टी तुम्हाला ऐकून घ्यायच्या असेल माझ्यामार्फत, तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडमार्फत. आणि ह्या व्हिडिओच्या एंडला सायंटिफिक वेनी कसं चेक केलं आणि नंतर दुसरा जो बोर आहे जे दैवी वेनी किती पाणी लागलं हे मी टाकतोच, त्याने तुम्हाला अंदाजच येईल. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू आणि प्लीज सपोर्ट करा.